हे बघा अशा मस्त धुवून घेतल्या 1-2 पाण्याने छान. थोडे चिरा मारून घेतले इथे एक हे अशा. आता आपण त्यांना हे करून ठेवू. हळद हे आपण फ्राय करणार आहे. थोडं लाल तिखट, नंतरला हे आपण तळायचं मी नंतरला दाखवते. हळद मीठ, प्रॉन्स एवढेच निघाले त्याच्यात तरी छान मिळाले. ते आमच्या दारावरतीच येतात मच्छीवाले, आम्ही त्यांच्याकडनंच घेतो, मार्केटला नाही घेत. दारावरची ताजी असते. हे बघा मसाले काय काय घेणार आहे मी वाटण करायला. 4 छोटे कांदे घेतले होते मी, 4 छोटे टमाटर घेतलेले. कच्चेच घ्यायचे आपल्याला, भाजायचे नाही. मी असंच बनवते. एकच ओलं खोबरं आहे. मी लाल मिरच्या घेतल्या, सुक्कट. हे अद्रक आणि लसूण आहे. नाही तुम्ही धना पावडर पण टाकू शकता, पण मला सुक्कट धने आवडते टाकायला, त्याच्याने टेस्ट लागते. थोडंसं जिरं पण घेतलं. कोथिंबीरच्या दांड्या घेतल्या थोडे. आता हे आपण वाटून घेऊया. हा बघा आपला मसाला वाटून झाला आहे. आता याला पहिले कसं करायचं, आता हे बनवायच्या आधी थोडे फ्राय करून घेते मी, ते दाखवते. मी डायरेक्ट बनवत नाही, पहिले थोडे फ्राय करते. असेच टाकले ना तर मग ते वशाट लागतात थोडे. असे नाही, कढीपत्ता घालायचा फक्त, हे थोडे फ्राय करून. आणि मी एक बटाटा टाकते, एक बटाटा पण घालते त्याच्यात. त्याला पण थोडं त्यांच्यासोबत फ्राय करते. मी एकच बटाटा टाकला आहे, तुम्ही 2 पण टाकू शकता. त्याला नसेल आवडत बटाटे तर बटाटे पण तुम्ही नाही टाकू शकता, काही नाही. टाकला तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल. थोडंसं तिखट पण टाकते. हे असं पाणी सुटलं आहे ना त्याला, हे पूर्ण सुकं असतं, त्याला फ्राय करायचं. आता थोडं सोडून द्यायचं. आता असं पाणी आटलं की मग काढूया. पाणी आटलं आहे, थोडंसं तेल वाटलं. आता आपण हे काढून घेऊ. तर याच्यातच आपण थोडंसं अजून तेल टाकून घेऊया. थोडं तेल गरम झालं ना
ग्रेव्ही बनवायची. हा मसाला तुम्ही कुठल्याही मच्छीला घेऊ शकता, म्हणजे चालतो तो. थोड्या वेळ मसाल्याला थोडा पाणी त्याचं येऊ दे. हे आता मस्त तेल सुटतं, थोडंसं भाजून घेतलं. थोडासा गरम मसाला टाकणार आहे, पण खडे मसाले वगैरे कुठलेच नाही घातले. माझ्याकडे गरम मसाला आहे, तो मी 1 चम्मच टाकते. आपण मीठही नव्हतं टाकलं, कोलम्यांना टाकलेलं होतं मीठ, म्हणून थोडंसंच टाकते. नंतर तुम्ही टेस्ट करून टाकायचं. कोलम्या टाकून द्यायच्या. अजून थोडं 5 मिनिट असं वाफवून घेऊया. चला आता आपण पाणी टाकूया. मिक्सरचं भांडं धुवून घेतलं, पाणी टाकतो. बस आता उकळी येऊ द्या. उकळी आली की झाली आपली भाजी. ही बघा आपली भाजी झाली आहे. आपण तिला कोथिंबीर टाकूया थोडी. एकदम सिंपल टाईपमध्ये बनवली आहे मी. आता आपण मच्छी कशी तळायची ते दाखवतो. भाकरी झाल्या आहे, तोच थोडा गरम तवा आहे ना, तेव्हा ज्वारीच्या भाकरी बनवल्या सोबत. आणि आता दाखवते. बारीक रवा, बारीक जाड चालतो. थोडंसं मीठ टाकायचं, थोडंसं लाल तिखट टाकायचं, थोडं टाकायचं, असं मिक्स करून द्यायचं. ते तवा गरमच आहे आता. एकदम साध्या पद्धतीत करते मी, जास्त हे नाही. आमच्याकडे फोनच आहे, फक्त आम्ही फोनमध्ये सिम्पलमध्ये व्हिडिओ बनवतो. मी घरात जसं बनवते तसं दाखवायचे प्रयत्न करते. तेल टाकते. ही राणी मच्छी फ्राय केली ना, खूप टेस्टी लागते. बोल. आता हे छान प्रकारे दोन्ही बाजूनी फ्राय करूया आणि मग दाखवतो. पलटून घेऊया. चला बघूया आता. ही आपली भाजी, ज्वारीची भाकर आणि मच्छी फ्राय. चला मग आता हे आमचे आप्पा आहेत, आमचे सासरे, त्यांना टेस्ट करायला देऊयात. कसं बनलंय ना, टेस्ट करून सांगा बरं. कोलमी आहे, मच्छी फ्राय आहे, ज्वारीची भाकर आहे. हा चालेल, खाऊन बघा आणि मग सांगा कसं. खाऊन तर तू एक कॅमेरा अँगल अस फ्राय करायचं, फार टेस्टी म्हणा. स्वादिष्ट आहे.